हात तुझा खेळ हाती, तूच तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे, टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे, काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा, उठ रे चल रे उड रे, झेप घे किंवा टुनी बळी सारे, वाट पाहू दे काही दिशा थांबायचं नाही. समाजामध्ये अनेक वकील झालेले त्यांचाही सत्कार होणार आहे. मी काळूराम पवार यांना विनंती करतो, काळूरामजी पवार जिथे असतील त्यांनी यावं आणि आपल्या या युवराजजी जाधव यांचा सत्कार करावा. काळूरामजी पवार ॲडव्होकेट युवराजजी जाधव यांचा सत्कार करत आहे. धन्यवाद ॲडव्होकेट युवराजजी जाधव, आपण आलात, आपला सन्मान स्वीकार. मी फक्त या विद्यार्थ्यांना टाळ्यांचा प्रतिसाद कमी दिलाय. एकदा जोरात या विद्यार्थ्यांसाठी टाळ्यांचा गडगडाट होऊन जाईल. मी ॲडव्होकेट युवराज जाधव, गाडीलोहार समाज उन्नती मंडळ कल्याण या संस्थेचा गेल्या 17 वर्षापासून अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. एका व्यक्तीने एक जगाचा नकाशा फाडून दुसऱ्या व्यक्तीला दिलेला आणि तो म्हणतो तुझ्या बुद्धीची मला टेस्ट घ्यायची. हा जगाचा नकाशा मी फाडून तुझ्या हातात दिलेत, असंख्य तुकडे करून दिलेत, मला जसाचा तसा हा जोडून दाखवतेही काही मिनिटात. समोरच्या व्यक्ती सुद्धा हुशार होता, त्याने काही मिनिटात तो नकाशा जोडला. पण ज्याने फाडून दिला त्याला पुन्हा प्रश्न निर्माण केला की याने भारताच्या ठिकाणी, अमेरिकेच्या ठिकाणी, ऑस्ट्रेलियाच्या ठिकाणी हे सर्व कसं बराबर जोडून दाखवलं. त्यावेळेस त्याने त्या नकाशा जोडणाऱ्याला प्रश्न केला की मित्रा, तू हा कुठल्या पद्धतीनं, कुठल्या नॉलेजनं हा जोडून दाखवला, थोडं मला याचं उत्तर पाहिजे. त्यावेळेस त्या व्यक्तीने उत्तर दिलं की जगाच्या फाडलेल्या नकाशा मागं एका मनुष्याचं चिन्ह होतं आणि मनुष्याचं डोकं, मनुष्याचा पाय, मनुष्याचा हात, मी मनुष्य जोडत गेलो, मनुष्य जुळला गेला तर जग ऑटोमॅटिक जोडलं गेलं. आणि सोमवंशी साहेब, आपल्या संस्थेने आज ते कार्य केलेलं. आज विविध संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी, संस्थापक या ठिकाणी उपस्थित केलेत. आज तुम्ही माणूस माणसाला जोडलेला आहे आणि हा एक या ठिकाणचा इतिहास घडलेला आहे. म्हणून माझी कर जोडून माझे ज्येष्ठ युवा सर्वांना विनंती आहे, मुठभर लोहार समाज आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण मनमुटावपणा करत असणार तर जेवढा समाज आज पुढे जातोय त्याच्यापेक्षा मागे यायला जास्त वेळ लागणार नाही. म्हणून पदासाठी भांडू नका, समाज कार्य कुठल्याही ठिकाणी करू शकतो. आज बसलेले मंचवर सफेद आणि टोप्या घातलेले जर तुम्ही समाजाचे पुढारी समजत असणार की समाज कार्य केल्याने, कार्यक्रम घेतल्याने आपण पुढारी होणार, हा जर तुमचा भ्रम असेल तर मी समाज कार्याची व्याख्या वेगळी केलेली आहे. तुम्ही जर एखाद्या कंपनीत मॅनेजर असणार आणि त्या कंपनीत जर भरती निघाली, त्या कंपनीमध्ये 100 मुलांची भरती आहे, त्यामध्ये जर 10 लोहारांची पोरं तुमच्या ओळखीने लावले, ती सर्वात मोठी समाजसेवा आहे बंधूंनी. कुणाचं काम अडून बसलं असेल, कास्ट असो, व्हॅलिडिटी असो, संबंधित विभागात माझा जर समाज बंधू पदावर असेल, त्याच्या ओळखीने जर त्या गरीब विद्यार्थ्याचं तुम्ही काम केलं, सर्वात मोठी समाजसेवा आहे. कोणी एखादे टीचर असतील, 10-20 हजार रुपये घेऊन इतरत्र विद्यार्थ्यांचे क्लास घेत असतील, त्यामध्ये जर माझ्या लोहारांची 5-7 पोरं निशुल्क आपण जर क्लास मध्ये बसून शिकवलं, ती सर्वात मोठी समाजसेवा आहे. म्हणून सर्वात ठिकाणी, सर्वात मंच ठिकाणी समाजसेवा ही प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे. ती फक्त करण्यासाठी निस्वार्थपणा आपल्या मनात पाहिजे.
ऑटोमॅटिक समाज कार्य होत राहतं. तुझीच बोली तुझीच गाथा तुझ्या यशाचा तूच विधाता उठ रे चल रे उडी रे झेप घे कर निश्चय विडी